आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. झालाय, जनतेनं स्वीकारलंय, जनतेनं मायबाप जनतेनं मतदान केलंय आणि मोठ्या प्रमाणात जे खेचून आणलाय. कसा विजय खेचून आणला, काय प्रतिक्रिया? खरं तर मी कावलगाव जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनीचे आभार मानणार आहे. कारण या सर्कल मध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी थेट लढत झाली आणि या लढतीमध्ये जनशक्तीचा विजय झाला आहे आणि जनशक्ती विजय झाल्यामुळे मला सर्वशी आनंद आहे. आणि पुन्हा एक मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे की या मतदारसंघामध्ये आमच्या जिल्हा परिषदच्या काही लोकांनी अफवाचं पेव सोडलं होतं की आमचा उमेदवार बौद्ध समाजाचा असल्यामुळे त्यांच्याविषयी बरेचसे अफवा पसरल्या होत्या. त्या सर्व अफवांना छत्रपती शिवाजी महाराजाच्या मावळ्यांनी गाडून टाकण्याचं काम केलंय आणि जनतेचा विजय आज साजरा केला आहे. डावपेच केले, आरोप केले, बऱ्याच काही गोष्टी केल्या, तरी हा विजय खेचून आणण्यात आला. हा विजय खऱ्या अर्थाने जनतेचा आहे का? खऱ्या अर्थाने हा विजय जनतेचा आहे. कारण उमेदवाराच्या हातामध्ये ही निवडणूक राहिली नव्हती, तर ही निवडणूक केवळ आणि केवळ जनतेच्या हातामध्ये आली होती. म्हणून जनतेनं विजयी जो आजचा जल्लोष आहे तो साजरा केला आहे. सर्कल जे आहे आमचं विकासापासून कोसो दूर आहे. आमच्या सर्कल मध्ये रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न तोंड आ करून उभे टाकलेले आहेत. आणि निश्चितच येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी आमच्या उमेदवारांच्या तर्फे खात्री देतो की या प्रश्नाला आम्ही अग्रक्रम देऊन ते जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई अशी सांगितल्या जात होती. खऱ्या अर्थाने आपल्या पाठीमागे जनता जी उभं राहिली, जनतेचे काय सांगा, जनतेला काय सांगाल? जनतेला मी असं आवाहन करणार आहे की या मतदारसंघामध्ये पैशाच्या जोरावर जर कोणी येऊन निवडणुका लढविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला याच पद्धतीनं हद्दपार करण्याचं काम जनतेनं करावं, एवढी मी जनतेला विनंती करणार आहे. मी सर्व मायबाप जनतेचे पुनश्च एकदा आभार मानतो. कारण जनतेनं जो आम्हाला कौल दिलेला आहे त्या कौलाचा आम्ही जनसन्मान राखून येत्या काळामध्ये निश्चित आम्ही 100% जनतेचे प्रश्न सोडविणार असण्याची आमच्या उमेदवारांच्या तर्फे ग्वाही देतो. आणि सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नारायणराव पिसाळ आणि त्यांच्या पॅनलला पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात डावपेच करण्यात आले, राजकारण करण्यात आलं, अफवाही पसरवण्यात आल्या, तरी मतदार जनतेने त्यांच्या रोषास ठेवून आज त्यांना प्रचंड मतांनी विजयी केले. काय प्रतिक्रिया? कैलासवासी मारोतराव पिसाळ यांचे चिरंजीव नारायण भाऊ पिसाळ यांच्या विरोधात खूप काही अफवा पसरण्यात आल्या, षडयंत्र करण्यात आले. परंतु या अफवाला जनतेनं कुठेही कोल न देता नारायण भाऊ पिसाळ, संदीप भाऊ ढगे आणि बालाजीराव खैरे यांच्या पाठीशी राहून जनतेने अपक्ष उमेदवाराचा विजय हा सुरुवातीपासूनच मान्य केलता आणि शेवटपर्यंत विजयाची घोषणा ही शेवटपर्यंत अंतिम टप्प्यापर्यंत जनतेनेच हातात धरली होती. कुठल्याही धनाला न बळी पडता जनतेने विजय हा अपक्ष उमेदवाराच्या पत्रात पाडून दिला. हेच सर्वात मोठं जनतेचं कौल आहे. पक्षांचं आव्हान समोर होतं. भारतीय जनता पार्टी सारखा सत्तेत असलं भारतीय जनता पार्टी पैशाचा पाऊस पाडण्यात आला, पैशाचा पाऊस पाडण्यात आला आणि आमदाराच्या कमीत कमी आमच्या कावलगाव सर्कल मध्ये 3 सभा झाल्या आणि आमदार 2 दिवस तिथं मुक्काम राहून सुद्धा जनतेला कुठेही काही न करता नारायण भाऊ पिसाळ यांच्या जनता पाठीशी आहे, राहणार आणि इथून पुढे शेवटपर्यंत राहणार. धमक्या देऊन दाबण्याचा प्रयत्न करू लागले. विरोधकाच्या धमक्याला नारायण भाऊ पिसाळ कधीही बळी पडत नाहीत. जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या कुठल्याही धमकीनं कोणी काहीही करू शकत नाही. हे जनता त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्याला कुठंच काही भेऊ नाही, एवढी गवय देतो. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली होती. निवडणूक ही जनतेने सुरुवातीपासून हातात घेतली आणि शेवट पुन्हा जनतेनेच केला. विजयाचा गुलाल हे जनतेनेच उधळून दिला. आभार माना. जनताचा सर्व कावलगाव मतदार बंधूचे मी नारायण भाऊ पिसाळ यांच्या वतीने आभार मानतो. मायबाप जनतेने खूप खूप मेहनत घेऊन विजयाचा गुलाल त्यांच्या अंगावर टाकला, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून त्यांच्या वतीने आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आपल्या पूर्णा तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुटे साहेब यांनी फार प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नासाठी 5 वर्ष ते 10 वर्ष होते, मात्र साहेबाच्या प्रयत्नाला यश आले नाही. कारण आमचा अपक्ष उमेदवार सर्वसाधारण जनतेच्या, सर्व गोरगरिबाच्या पाठीमाग नारायण पिसाळ अर्ध्या रात्री धावणारा माणूस आहे. म्हणून ही त्याच्या विजयाचे यश आहे. कारण त्याचं कर्तृत्वच असं आहे की आमच्या जिल्हा परिषद कावलगाव मध्ये
अर्ध्या रात्री गोरगरिबासाठी सगळ्यासाठी धावून येणारा माणूस आहे. त्यातल्या त्यात मार्केट कमिटीचे पंचायत समितीचे सभापती बालाजीराव खैरे हा माणूस आमचा अपवाकीला गेटकेंचा आहे म्हणून, मात्र गेटकेंचा माणूस असला तरी बी आमच्या सुखदुःखाला धावणारा, मार्केटमध्ये आम्हाला काही कार्य पडू द्या, आज याचं सहकार्य सर्वसाधारण शेतकऱ्याला आहे. त्याच्यामुळे आमच्या पूर्णा तालुक्यातली जनता आणि कावलगाव जिल्हा परिषद मधली एवढी सुजाण जनता आहे. कारण पैशाला कशालाच बळी पडत नाही, कोणाच्या धमकीला बळी पडत नाही. हा फक्त कैलासवासी मारुतराव पिसाळ त्यांचे चिरंजीव नारायण भाऊ मारुतराव पिसाळ हा माणूस आमच्या जिल्हा परिषदचा देव माणूस आहे. मग जनतेनं विरोधकांचा गैरसमज दूर केला काय निवडणुकीत? जनतेने विरोधकाला त्याला जागा दाखवून दिली. ही जागा ही नारायण भाऊ पिसाळ असा माणूस आहे, त्याच्या बापापासून असं कार्य आहे. नारायणराव पिसाळ आणि त्यांच्या गटाचा विजय हा जनतेचा विजय आहे. जनतेचा विजय आहे. मायबाप जनता कधी पाठीमाग आहे त्याच्या.